रेवतीनं बघितलं की तिची नणंद श्वेता तिच्या आईसोबत आणि बाजूंच्या काकूसोबत गप्पा मारण्यात बिझी आहे. तशी रेवती पळत किचनमधून बाहेर आली आणि तिच्या नंदेला त्या दोघींच्या समोर म्हणाली, अहो ताई, तुम्ही असं कसं हातातली कामं ठेवून निवांत गप्पा मारत बसला आहात? चला लवकर उठा, घराची साफसफाई करून फरशी पुसून घ्या. रेवतीला तिच्या नंदेशी असं बोलताना बघून तिच्या सासूसोबतच शेजारच्या काकू पण हैराण होऊन रेवतीकडे बघायला लागल्या. मुलीचा असा अपमान बघून मायेताई रागाने लाल झाल्या. त्या काही बोलणार त्या अगोदरच शेजारच्या काकू म्हणाल्या, अगं रेवती, तू तुझ्या नंदेशी असं कसं बोलत आहेस? सासरहून डिलिव्हरीसाठी माहेरी आली आहे. तुला तिची सेवा करायला पाहिजे, तर उलट तूच तिला घरातले काम करायला सांगत आहेस. अगं मग काय फायदा माहेरी आराम करायला येऊन? त्यापेक्षा तर चांगलं ती तिच्या सासरी राहिली असती. शेजारच्या काकूंनी माईताईंच्या मनातली गोष्ट बोलली. काकूंचं बोलणं ऐकून रेवती म्हणाली, नाही नाही काकू, तुम्ही नीट समजलं नाहीत. बहुतेक तुम्ही मला चुकीचं समजत आहात. वाटलं तर तुम्ही आईंना विचारा. मी माझ्या नंदेवर अत्याचार करत नाही. उलट मी तर त्यांच्या चांगल्यासाठीच बोलत आहे. हवं तर तुम्ही आईंना विचारू शकता. असं म्हणत रेवतीने सासूकडे इशारा केला. सुनेला स्वतःकडे इशारा केलेला बघून माईताई गडबडल्या आणि म्हणाल्या, मला काय विचारायचं आहे? मी काय बोलले आहे? रेवती म्हणाली, आई, तुम्ही पण किती लवकर विसरून जाता. अजून 1 वर्ष पण झालं नाही, पण माझ्या सगळं लक्षात आहे. काही आठवत आहे का तू? नाही. असू द्या, मी तुम्हाला आठवण करून देते. त्याचं काय आहे ना काकू, जेव्हा ताईंना 5वा महिना पूर्ण झाला होता, तेव्हा ताईंच्या सासूबाईंनी त्यांना हे सांगून माहेरी पाठवलं होतं की तुझ्या आईला या सगळ्याचा खूप अनुभव आहे. त्यांनी त्यांच्या सुनेची डिलिव्हरी एकटीनं केली आहे. अशा अवस्थेत काय काम करायचं असतं, काय करायचं नसतं, काय खायचं प्यायचं असतं, तुझ्या आईला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तर त्यांच्या सुनेची डिलिव्हरी नॉर्मल झाली आहे. त्यामुळे ताईंच्या सासूंची अशी इच्छा आहे की ताईंची नॉर्मल डिलिव्हरी व्हावी, ऑपरेशन होऊ नये. त्यामुळेच तर त्यांच्या सासूंनी त्यांना माहेरी पाठवलं आहे. पण आई तर ताईंवर लक्षच देत नाहीत. त्यांना तर फक्त बाजूला बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलेले असतात. आता तुम्हीच सांगा, जर ताईंचे ऑपरेशन झालं तर त्यांच्या सासूकडून किती काही ऐकून घ्यायला लागेल आम्हाला. आता ताईंच्या माहेरची इज्जत तर मलाच वाचवायला लागेल ना. शेवटी मी या घरची सून आहे. मी या घरचा अपमान होताना कसा बघू शकते? देव न करो आणि ताईंचं ऑपरेशन झालं तर त्यांच्या सासूंचे आयुष्यभर टोमणे ऐकून घ्यायला लागतील की ज्या भीतीमुळे माहेरी पाठवलं होतं, शेवटी तीच भीती खरी ठरली. सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू चिडून रागात म्हणाली, अगं रेवती, खूप ऐकलं तुझं भाषण. देवानं जे नशिबात लिहिलं आहे तेच होणार. तुझ्या इच्छेने किंवा माझ्या इच्छेने काहीच होणार नाही. जर श्वेताचे ऑपरेशन व्हायचं असेल तर तेच होईल. तू तर थांबवू शकत नाही. सासूचं बोलणं ऐकून रेवती खूप शांततेत म्हणाली, आई, मी थांबवू शकते. का नाही थांबवू शकत? त्यामुळेच तर मी बोलत आहे की तुम्ही परत विसरून गेलात. आई, तुम्हाला आठवत आहे ना, जेव्हा मला 5वा महिना लागला होता तेव्हापासून तुम्ही माझ्यासोबत किती मेहनत करत होतात. असं म्हणत रेवती काकूंना म्हणाली, काकू, तुम्हाला माहीत आहे का, आई मला पूर्ण दिवसातला फक्त अर्धा तास आराम करायला देत होत्या. सकाळपासून रात्रीपर्यंत माझ्यासोबत असायच्या. घरातली सगळी कामं करून घ्यायच्या, म्हणजे माझ्या शरीराचा व्यायाम होईल. वाकून झाडू मारायला सांगायच्या, कापडाने बसून फरशी पुसायला सांगायच्या, हाताने कपडे धुवायला सांगायच्या. दिवसातून 2 वेळा जिन्याच्या पायऱ्या झाडायला लावायच्या. सगळी भांडी खाली बसून घासायला लावायच्या. त्यावेळी मला बसताना खूप प्रॉब्लेम व्हायचा. पाय सुजत होते. 9व्या महिन्यात तर मला पोट मोठं असल्यामुळे जमिनीवर खाली नीट बसता उठता पण येत नव्हतं. त्यावेळी आई मला म्हणाल्या की बसून उठून राहिलीस तर गर्भाशयाचं तोंड उघडायला त्रास होणार नाही. ते लवकर उघडतं आणि डिलिव्हरी नॉर्मल होते. उलट त्यावेळी डॉक्टरांनी तर मला आराम करायला सांगितला होता. तरी पण आईने डॉक्टरांचं बोलणं ऐकलं नाही. त्यांनी सगळं त्यांच्या मर्जीने मनाप्रमाणे केलं. आई, तुम्हाला आठवतंय का, एकदा मला खूप ताप आला होता. अंग दुखत होतं. नीट उठता पण येत नव्हतं. उठायची अजिबात इच्छा नव्हती. खायची प्यायची गोष्ट तर खूप लांबची गोष्ट. पण त्यावेळी आजारपणात पण तुम्ही मला आराम करून दिला नाहीत.
हे म्हणाला की एक दिवसाचा आराम पण हराम होऊन जाईल, पोट फाडून घ्यायला लागेल. औषधं खायला घालून पण मला काम करायला लावली होती. तुमच्यामुळे तर माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली होती. मग मी ते सगळं करायला सांगून त्यांची नॉर्मल डिलिव्हरी करू शकत नाही का? काकू, मी बरोबर बोलत आहे ना? तुम्हीच सांगा. हे कोण शेजारच्या काकू म्हणाल्या, रेवती, तू बरोबर बोलत आहेस. मग तर त्यात काहीच चुकीचं नाही. जर तू तुझ्या सासूची पद्धत तुझ्या नंदेसाठी वापरत असशील तर त्यात काहीच चुकीचं नाही. त्याचं काय आहे, श्वेता मायाची मुलगी आहे. मग ती तिला काम करायला सांगायला संकोच करत असेल. पण रेवती, तू यावेळी अजिबात संकोच करू नकोस. तू आता श्वेताची नॉर्मल डिलिव्हरी कशी होईल यावर जास्त लक्ष दे. इथे तर काकूने जास्तच आगीत तेल ओतायचं काम केलं. काकूंचं बोलणं ऐकून रेवती हसून म्हणाली, हो काकू, म्हणून तर मी किचनमधून पळत बाहेर आले. चला ताई, लवकर उठून घराची साफसफाई करून घ्या, तोपर्यंत जेवणाची वेळ होईल. वहिनीचं बोलणं ऐकून श्वेता तोंड वाकडं करत आईकडे बघायला लागली. आता तिची आई काकूंच्या समोर काय बोलणार? गप्प बसली. मग मनात नसताना पण श्वेताला घराची साफसफाई करायला लागली. ज्या कामासाठी ती सासूला 4 गोष्टी सुनावून कामापासून वाचण्यासाठी माहेरी आली होती, आता तीच कामं तिला माहेरी मन मारून करायला लागत होती. मग काय फायदा माहेरी येण्याचा? पण बिचारी नाईलाजाने माहेरची कामं करत होती. नाईलाजाने तिने घरची साफसफाई केली. इकडे शेजारच्या काकू त्यांच्या घरी गेल्यानंतर मायाताई रागात किचनमध्ये आल्या आणि सुनेवर ओरडत म्हणाल्या, रेवती, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीकडून घरची साफसफाई करून घ्यायची? तू घरात असताना माझी मुलगी घरातली कामं करेल आणि ती पण अशा अवस्थेत? तुला लाज वाटत नाही का? माहेरी आराम करायला आलेल्या नंदेला कामं सांगायची? सासूचा राग बघून रेवती घाबरून गेली. तरी पण स्वतःला सावरत खूप निरागसपणे तोंड बारीक करून म्हणाली, आई, यात मी काय चुकीचं केलं? मी तर ताईंच्या चांगल्याचाच विचार करत होते. मी पण तेच करत आहे जे मी गरोदर असताना तुम्ही माझ्यासोबत केलं होतं. ताईंची नॉर्मल डिलिव्हरी झाली तर त्यांच्यासाठीच चांगलं होईल. आणि तसंही त्यांच्या सासूने मला स्पेशल सांगितलं होतं त्यांची काळजी घ्यायला. त्यामुळेच मी करत आहे. तुम्ही बोलत असाल तर मी त्यांच्या सासूला फोन करून मनाई करते. आजपासून मी त्यांची काळजी घेणार नाही. उद्या काही कमी जास्त झालं तर तुम्ही त्यांच्या सासूला उत्तर द्या. थांबा, मी आत्ताच त्यांच्या सासूला फोन करून काळजी घ्यायला नकार देते. मला काय पडलं आहे त्यांच्या फाटक्यात पाय घालायची? असं म्हणत रेवतीने तिचा फोन हातात घेतला आणि श्वेताच्या सासूला फोन करायला लागली. आता तिची सासू घाबरली. जर ही गोष्ट मुलीच्या सासूपर्यंत पोहोचली तर उगाचच तमाशा व्हायला नको. त्यांनी परत त्यांच्या मुलीला सासरी बोलावून घेतलं तर? असा विचार करून त्यांनी रेवतीच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाल्या, ठीक आहे रेवती, तू श्वेताची काळजी घे, पण माझ्या मुलीला एकटीला घरातली कामं करायला सांगू नकोस. काम करून घ्यायची पण एक पद्धत असते. तिला कामवाली बनवून ठेवू नकोस. विसरू नकोस, ती तुझी नणंद आहे. रेवती म्हणाली, आई, मी कुठे विसरले आहे? त्या माझी नणंद आहेत म्हणून तर मला त्यांची काळजी आहे. रेवतीला अजून एक निमित्त मिळालं. रेवती छोटे छोटे गोष्टींवरून श्वेताच्या सासूला फोन लावायचं नाटक करत असायची. ते बघून तिची सासू पण घाबरत असायची. मायाताई मुलीच्या खाण्यापिण्याची काळजी स्वतः घेत होत्या, पण सुनेच्या पुढे थोड्याशा मजबूर झाल्या होत्या. नाहीतर त्यांनी मुलीला बेडवरून खाली पाय ठेवून दिला नसता. मायाताई सुनेच्या नकळत मुलीला भरभरून सुकामेवा खायला देत असायच्या, म्हणजे मुलीच्या शरीरात ताकद येईल. एक दिवस त्या अशाच श्वेताला त्यांच्या खोलीत बसून कपाटातून सुकामेवा काढून तिच्या हातात देत म्हणाल्या, हे घे श्वेता, तुझ्या बहिणीने बघायच्या अगोदर पटापट खाऊन घे. प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेवून बसलेली असते. तूच सांग, जर शरीरात ताकदच उरली नसेल तर बाळाला जन्म देताना ताकद कुठून येईल? असं म्हणत त्यांनी सुकामेव्याची वाटी मुलीच्या हातात द्यायला लागल्या. तेवढ्यात रेवती त्यांच्या खोलीत पोहोचली आणि नंदेच्या हातातून वाटी घेत म्हणाली, अहो ताई, तुम्ही हे काय करत आहात? आई, तुम्ही खरंच खूप विसरभोळे आहात. तुम्ही विसरला ना
की सुकामेवा जास्त खाल्ल्यामुळे शरीरातली चरबी वाढते? तुम्हीच मला हे बोलला होता. जेव्हा माझ्या आईने सुकामेवा माझ्यासाठी पाठवून दिला होता, तेव्हा तो तुम्ही तुमच्याकडे ठेवून घेतला होतात. असं बोलला होता की जास्त सुकामेवा खाल्ल्यामुळे शरीरातली चरबी वाढते. मग तुम्ही स्वतः ताईंना कसं काय खायला देऊ शकता? तुम्ही माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवत आहात. तो सगळा सुकामेवा माझ्याकडे द्या. हे ऐकताच तिची सासू भडकली आणि म्हणाली, रेवती, मी बघितलं आहे की आजकाल तुझं डोकं खूप चालायला लागलं आहे. तुला सासूची आणि नंदेची जरा पण भीती उरली नाही. छोट्या छोट्या गोष्टीसाठी तू माझ्या डोक्यावर बसायला लागलेली आहेस. तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीच्या हातातून सुकामेवा हिसकावून घ्यायची? सासूचं बोलणं ऐकून रेवती म्हणाली, मग ठीक आहे आई, मला काय करायचंय? मी तर माझ्या खोलीत जाते आणि ताईंच्या सासूला फोन करून सांगते की ताईंना परत सासरी बोलावून घ्या. तुम्ही जाणून बुजून ताईंवर ऑपरेशन करण्याची वेळ आणत आहात. सुनेची धमकी ऐकून तिची सासू परत घाबरली आणि लगेच शांत होत म्हणाली, रेवती, माझं जरा ऐकून घे. असं कुणाच्या हातातून खायच्या गोष्टी हिसकावून घ्यायच्या नसतात. एक दिवस खाल्लं तर काही होत नाही. रेवती म्हणाली, का होणार नाही आई? एक दिवस आराम केला तर सगळ्या महिन्याची मेहनत बेकार होऊन जाते. मग एक दिवस सुकामेवा खाल्ला की शरीरात चरबी वाढते. हे सगळं तुम्हीच माझ्या वेळी बोलला होतात. मी तर तुमच्या विसरभोळेपणाला वैतागले आहे. ताईंना सुकामेवा अजिबात खायला मिळणार नाही. कसलाच आराम करायला मिळणार नाही. दिवसभरात फक्त अर्धा तास आराम करायला मिळेल. त्यानंतर त्यांना फक्त काम करायचं आहे. रोज सकाळी टेरेसवर जाऊन सगळे कपडे सुकायला घालायचे आणि संध्याकाळी आठवणीने परत ती खाली आणून व्यवस्थित घड्या घालून ठेवायच्या आहेत. घरची साफसफाई, फरशी करायची आहे. दिवसातून 2 वेळा जिना झाडायचा आहे. ही सगळी रोजची कामं आहेत आणि या वेळेला ताईंनी त्यांच्या तोंडावर कंट्रोल ठेवायचा आहे. काय ताई, मी बरोबर बोलत आहे ना? श्वेता म्हणाली, ठीक आहे वहिनी, मी तर काम करायला तयार आहे. पण कमीत कमी जेवणात तरी चांगले पदार्थ खायला देत जा. सुकामेवा दिला नाहीस तरी चालेल. कमीत कमी काहीतरी चटपटीत जेवणात बनवत जा. आज एक काम कर, कांदा भजी बनव. माझी भजी खायची खूप इच्छा झाली आहे. रेवती म्हणाली, अरे देवा ताई, कांदा भजी? त्यात किती तेल असतं. जर तुम्ही खाल्लीत आणि पोटाला त्रास झाला तर तुम्हाला आणि बाळाला त्रास होईल. अजिबात नाही. आईने मला पूर्ण 9 महिने डाळ भात आणि भाजी खायला घातली होती. शुद्ध सात्विक जेवण खाल्ल्यामुळे बाळावर चांगला परिणाम होतो. तुमची तब्येत चांगली राहते. त्यामुळे आता सध्या तरी चटपटीत खायचं विसरून जा. रेवतीचं बोलणं ऐकून श्वेता तिच्या आईकडे बघायला लागली. मुलीची अवस्था तिच्या आईला सहन होत नव्हती. त्यांच्या सुनेने त्यांच्या मुलीला खाण्यासाठी तरसवलं होतं. आता मायेताईंच्या लक्षात आलं होतं की मुलीची काळजी घ्यायच्या निमित्ताने सूनबाई माझ्यावरचा तिचा बदला घेत आहे. ती जाणून बुजून ते सगळं करत आहे जे ती गरोदर असताना मी तिच्यासोबत केलं होतं. माझ्या चुकीची शिक्षा ती माझ्या मुलीला देत आहे. जर काही बोलायला गेले तर मुलीच्या सासूला फोन करायची धमकी देत असते. सुनेला थांबवण्यासाठी आता त्यांना फक्त एकच मार्ग दिसत होता. त्या काहीतरी विचार करत सुनेला म्हणाल्या, रेवती, मला माहीत आहे तू श्वेताची एवढी मन लावून काळजी घेतेस. मला माहीत आहे माझ्याकडून चूक झाली होती. मला माहीत आहे मी तुझ्यासोबत खूप चुकीचं केलं आहे. मी तुझ्या गरोदरपणात असं करायला नको होतं. पण आता तू माझ्या मुलीसोबत असं करू नकोस. तू ज्या त्रासातून गेले आहेस तोच त्रास तू माझ्या मुलीला का द्यायला निघाली आहेस? सासूचं बोलणं ऐकून रेवतीला तिचे गरोदरपणातले दिवस आठवले. आत्ता काही महिन्यांपूर्वीच तिच्या सासूने तिचं जगणं मुश्किल करून ठेवलं होतं. सासूच्या अत्याचारामुळे रेवती रडत असायची. पण तिच्या सासूने तिचं रडणं कधीच बघितलं नाही. खूप कठोर मन होतं तिच्या सासूचं. गरोदरपणात नोकऱ्यांपेक्षा वाईट अवस्था करून ठेवली होती. इथपर्यंत की त्यांनी तिला खाण्यासाठी पण तरसवलं होतं. तिच्या आईने तिच्यासाठी काही खायच्या वस्तू पाठवल्या तर तिची सासू स्वतःजवळ ठेवून घ्यायची आणि म्हणायची की हे खाल्लंस तर बाळाला नुकसान 9 महिने रेवती फक्त डाळ भात भाकरी खात होती.
गरोदरपणातल्या तिच्या खायच्या इच्छा, चोचले सगळे मनातच राहून गेले. ध्यान ठेवायच्या नावावर तिच्याकडून नोकरांसारखं काम करून घेतलं होतं. तिच्या सासून तिला खूप रडवलं होतं. म्हणून आज रेवती जाणून बुजून हे सगळं त्यांच्या मुलीसोबत करत होती, म्हणजे तिच्या सासूला त्यांच्या चुकांची जाणीव व्हावी. आणि रेवतीला ही गोष्ट चांगलीच माहीत होती की तिच्या सासूला या गोष्टीची जाणीव तेव्हाच होईल जेव्हा त्यांची स्वतःची मुलगी या सगळ्यातून जाईल, त्याच दुःखातून, त्याच त्रासातून. तेव्हा कुठे जाऊन त्यांच्या सुनेच्या त्रासाचा, दुःखाचा अंदाज येईल. आणि आज तेच झालं. आज तिच्या सासूचं वागणं बदललं होतं. आज सासूच्या जागेवर एक आई दिसत होती. रेवती तिच्या भूतकाळातल्या आठवणीत बुडाली होती. तेवढ्यात तिच्या सासूचा आवाज तिच्या कानावर पडला. त्या म्हणाल्या, रेवती, कुठे हरवली आहेस? रेवती, माझ्या मुलीला कांदा भजी बनवून दे ना, तिची खायची इच्छा झाली आहे. रेवती, मला समजलं आहे की मी खूप मोठी चूक केली आहे, पण इथून पुढे मी तुझ्या कुठल्याच गोष्टीत बोलणार नाही. मी या घराच्या जबाबदारीतून बाजूला होते. हे तुझं घर आहे, तू तुझ्या पद्धतीनं सांभाळ. तुझी जी इच्छा असेल ते तू कर, पण माझ्या मुलीला, श्वेताला सोड. तिच्या त्रासाला समजून घे, असं म्हणत तिची सासू खूप भावूक झाली. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की मुलीचा त्रास बघून त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. मुलीसाठी लाचार झालेल्या सासूला बघून रेवतीला त्यांच्यावर दया आली. आणि तसंही आता तिच्या सासूला त्यांच्या चुकांची जाणीव झाली होती. मग जाणून बुजून नाटक करायची काय गरज होती? रेवती पुढे येऊन तिच्या सासूला म्हणाली, आई, तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली आहे आणि तुम्ही स्वतः तुमची चूक स्वतःच्या तोंडून मान्य केली आहे. तर मग मला अजून काय हवं आहे? मला तर फक्त तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव करून द्यायची होती. हा जो गरोदरपणातला त्रास असतो ना, मग तो सुनेचा असो किंवा मुलीचा, दोघींना त्रास सेमच असतो. मला तर फक्त तुम्हाला जाणीव करून द्यायची होती, जी तुम्हाला झाली आहे. त्यामुळे आता तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या मुलीची पूर्ण काळजी घेईन. आणि तशी नाही, जशी तुम्ही माझी घेतली होती, जशी तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करता, अगदी तशी घेईन. असं म्हणत रेवती किचनमध्ये कांदा भजी बनवायला गेली. पण आज मायेतींना खरंच मुलीमुळे सुनेच्या त्रासाची, तिच्या दुःखाची जाणीव झाली होती. त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. उशिरा का होईना, पण कमीत कमी रेवतीचा येणारा काळ तरी सुखाचा, आनंदाचा असेल.